हे काम जेवढं करता येईल तात्काळ हाती घ्या, काही कमी पडणार. आरोग्य केंद्र एक मंजूर आहे 7.5 कोटी. पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री पण त्यांना सांगा केरल्यामध्ये तेवढं पाहिजे. केरल्यामध्ये आरोग्य केंद्र पाहिजे आणि किती पैसे पाहिजे? 7.5 कोटी. कुठे गेले पाहिलं. आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हेच गणित आपण पाहतो. एवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद तुमचा, तुम्ही निश्चय केला आहे, तुम्ही संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प तुम्ही केलेला आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलो. अतिशय कठीण प्रसंग आहे, एकीकडे दुःख आहे, परंतु हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे. नेत्यांच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, याच कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं, आमदार खासदार मंत्री बनवलं. पण आता मी आलो एवढ्यासाठीच की या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे. या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो, नेत्यांना सांगतो, तुम्हाला हे लोक निवडून देतात, हे कार्यकर्ते निवडून देतात. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही सर्व नेत्यांनी स्वतःची निवडणूक समजून उतरलं पाहिजे आणि या कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे. कारण ही गावातली निवडणूक आहे. ही जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीमध्ये त्या गावाचा विकास होत असतो, त्या भागाचा विकास होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी सांगेन. मगाशी खासदार धैर्यशील माने म्हणाले इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक झालं पाहिजे. अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने आपण कारभार करतो, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. जगाला हेवा वाटावा असं स्मारक करा, त्याला पैसे कमी पडू देणार नाही. त्यांच्या आशीर्वादाने राज्य कारभार करतो आपण. आणि म्हणून पालकमंत्री पण तुम्हाला प्रकाश आंबेडकर दिलेत. या ठिकाणी हे लवकरात लवकर धैर्यशील हे काम जेवढं करता येईल तात्काळ हाती घ्या, काही कमी पडणार. आरोग्य केंद्र एक मंजूर आहे 7.5 कोटी. पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री पण त्यांना सांगा केरल्यामध्ये तेवढं पाहिजे. केरल्यामध्ये आरोग्य केंद्र पाहिजे आणि किती पैसे पाहिजे? 7.5 कोटी. कुठे गेले? मंजूर. शेवटी आरोग्याचा आपला जबाबदारी आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आरोग्यासाठी आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाची होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हा 1.5 लाखाची 5 लाखावर आपण नेली. कारण सर्वसामान्य कुटुंबाला आधार वाटला पाहिजे. आणि त्यावेळेस माता सुरक्षित तर परिवार कुटुंब सुरक्षित ही योजना आम्ही केली. 3 कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी केली. तर माझ्या माता भगिनी आपले हेळसांड करतात, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला, परिवाराची काळजी, मुलाबाळांची, पतीची, सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःची घेत. आणि म्हणून आम्ही ती योजना केली. 3 कोटी महिलांची तपासणी झाली. या ठिकाणी लाडकी बहीण योजना केली, कितीतरी योजना केल्या. पण सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर माझी लाडकी बहीण योजना.